राम राम मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेत असले पाहिजे. माझ्याकडनं सगळ्यांना तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा विसरू नका. तुम्हाला माझे व्हिडिओ कशा वाटतात तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर आता आहे दिवाळीमध्ये सगळेजण प्रत्येकाच्या घरी बनत आहे फराळ. तर फराळाचमधले मी बनवणार आहे शंकरपाळे. सोबत काही ट्रिक्स अँड टिप्स पण सांगणार आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा, स्किप नका करू. आणि चला सुरुवात करते मी रेसिपीला. तर शंकरपाळ्यासाठी ना सगळ्यात पहिले कसं करायचं आहे मंडळी, आता मी जे इथं अचूक कसं माप देणार आहे, ह्या मापानुसार जर तुम्ही केले ना तुमचे शंकरपाळे परफेक्ट एका झटक्यात बनणार आहे, बिना काही चुकता. तर त्याच्यासाठी काय करायचं, मी एक वाटी घ्या, कप घ्या, काही तुमच्याकडे असेल ते. मी नॉर्मल कटोरी घेतली आहे, म्हणजे वाटी घेतली जी घरात प्रत्येकाच्याही घरात असते. तर त्या वाटीनुसार मी 1 कप साखर, 1 कप पाणी हे गॅसवर वितळायला ठेवलं आहे. ठीक आहे. आता हे जोपर्यंत साखर फक्त आपल्याला वितळली पाहिजे, बस एवढंच करायचं, बाकी काहीच नाही करायचं आहे. आणि हे जसं बघा 2 मिनटं साधारण लवकर होते, तेवढे 1च कप बरोबर वाटी असे मोजून मी तूप घेतलं आहे. हे साजूक तूप आहे आणि त्याच्यात टाकलं की म्हणजे साखर गरम होते, त्याच्यामुळे तूप लगेच 2 मिनटात विरघळून जातं. आणि त्याच वाटीने मोजून मी बरोबर असे 7 वाट्या मैदा मी घेतलेला आहे. किती वाट्या? 7 वाट्या मैदा, अर्धी वाटी रवा आणि थोडंसं असं किंचित मीठ घालायचं आहे. सगळं मिक्स करायचं आहे. आणि हे जे आपण आता सारण तयार केलं आहे, पाणी, तूप आणि साखरेचं, हे एकदाच न टाकता थोडं थोडं करून टाकायचं आहे. आणि असं आपल्याला असं घट्ट असा पिठाचा गोळा करून नाही घ्यायचा आहे. फक्त आपल्याला सगळं हे एकजीव न करता फक्त जवळ एक गोळा तयार झाला पाहिजे. साधारण तर एकच गोळा असं आपल्याला करायचं, म्हणजे असं पिठासारखं आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो तसं एकदम घट्ट असं एकजीव पीठ नाही करायचं आहे. तर एवढं सगळं असं मिक्स व्यवस्थित बघा, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला या फराळामध्ये अजून काय काय व्हिडिओज तुम्हाला आवडेल माझ्याकडनं यायला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की जरूर तुमच्यासोबत शेअर करेल की तुम्हाला आणखीन कोणकोणते व्हिडिओ हवे आहेत. आणि काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. हे बघा, फक्त असं मी तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवते, फक्त एक गोळा बनवून घ्यायचा आहे. त्याला झाकून आपल्याला अर्धा तास तसंच ठेवून द्यायचं आहे. ठीक आहे. अर्धा तासानंतर आपल्याला हा गोळा काय करायचा आहे, थोडासा मळून घ्यायचा. नाही तर नाही, बघ किती छान अशी पदरी होतात ना, बस याच्यानेच असं सगळं हे बनतं. तर काय त्यात थोडासा तुकडा तोडून घ्यायचा आहे आपल्याला, उंडा तोडून घेतल्यानंतर बाकीचं आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे का ज्याच्यात आपण कशा ते कटोरी, ताट, वाट्या, तांब्या, तुम्हाला जे जमेल ते घ्या मंडळी. काहीच असं काही मोठं टेन्शन नाही की हेच असं पाहिजे तेच असलं पाहिजे, हे झमेल्यात पलायचंच नाही. साधं असं आपलं घेतलं, पोलपाट घेतला, बेलणे घेतले, त्याच्यावरती तो गोळा ठेवायचा. आणि काही असं काही चंद्रकोर काढायचं नाही आहे आपल्याला, जशी जमेल तशी ती पोळी लाटायची आहे. फक्त एवढंच लक्ष ठेवायचं की थोडीशी जाड ठेवायची आहे, खूप अशी एकदम पातळ नाही करायची आहे. खूप पातळ केले तर शंकरपाळे कडक होतील. आणि थोडीशी हलकीशी जाड ठेवायची आहे. ठीक आहे. रवा मी इथे जाड रवा टाकलेला होता, बारीक नाही टाकलेला. आणि त्याच्यानंतर मी मस्त अशी लाटून घ्यायची. आणि तुम्हाला याला ना जसे पाहिजे तसे आकार तुम्ही देऊ शकता. तुम्हाला चंद्राचा आकार द्या, तुम्हाला ताराचा आकार द्या ना, तर कसे शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. मी इथं सरळ चाकू घेणार आहे आणि आपले चौकोनी शंकरपाळे कट करणार आहे. तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही करू शकतात. तुम्ही बघा, साईडचे कोर आपल्याला तशी काही हे नाही आहे, मस्त अशी लाटले जाते, जास्त मेहनतही लागणार नाही आणि खूप लवकर लाटले जाते. म्हणजे तुम्हाला खूप असं हात दुखेपर्यंत दाबायची आणि जोरेकरीची करायची गरज नाही आहे. आणि इथे मी ना तुम्हाला हे अर्धा किलोच्या शंकरपाळ्याचं तुम्हाला मी मेजरमेंट देते. सगळं हे जे मेजरमेंट आहे अर्धा किलोचं आहे. ठीक आहे. साईडला आता मी इथे बघा एकदम अशी कट मारून घेते. साईडचे पण तुम्ही नंतर कट करायचे, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त वेस्टेज जाणार नाही आणि झटपट असे बनणारे शंकरपाळे मंडळी खरंच. आणि तुम्हाला आहे ना मी सांगते, इतके सोपी शंकरपाळे बनवण्याची पद्धत आहे. कुठं त्या दुधाच्या त्याच्या जमिलात पडतात, इतकी सोपी पद्धत आहे बघा. कोणीही बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे. कोणालाही ज्याला जमत नाही तोही बनवून एकदा पहिल्या अटेम्पमध्येच बनवेल. ठीक आहे. ते बघा, ते मी चौकोनी कापलेत, तुम्हाला मी दाखवते पण किती थिक ठेवायची, म्हणजे खूप जास्त पातळ नाही करायची आपल्याला जेव्हा आपण चपाती लाटू. तर हे लाटल्यानं खूप जास्त पातळ नको, थोडंसं जाड हवं आहे. ते किती जाड हवं मी तुम्हाला ते पण ही दाखवते कट करून. आणि बघा, याला एका मोठ्या पद्धतीत हे कट केलेले शंकरपाळे ना मोठ्या पद्धतीचे हे बघा दिसत आहे, एवढी अशी जाड आपल्याला ठेवायची. आणि मी एका साईडला तोपर्यंत हे कट करत होते, तोपर्यंत एका साईडला तेल ठेवलं आहे गरम करायला. तेल जास्त गरम नको आहे, थोडंसं गरम झालेल्या तेलामध्ये आपण हे शंकरपाळे टाकणार आहोत. आणि ना टाकल्या सुरुवातीला 2 मिनटं साधारण आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे, नंतर लो करायची आहे. ठीक आहे मंडळी, पूर्ण आपल्याला लो फ्लेमवरतीच हे सगळं शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत. बघा किती छान असे लेअर्स येत आहेत मंडळी. हे अजून तळले पण नाही, आपल्याला मस्त असं गोल्डन हलकासा कलर येऊपर्यंत तळायचे आहेत. आणि हे झाले शंकरपाळे माझे तयार. बघा किती असे मस्त असे लेअर्स आले आहेत आणि एकदम असे मस्त खुशखुशीत झालेत, तोंडावर ठेवसाल असे विरघळणार.
आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच. आणि हो, तुम्हाला कोणकोणते नवीन व्हिडिओ आणखी पाहिजे असेल ते फराळाचे असो या दुसरे असेल तुम्हाला कमेंट करायला विसरू नका. मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करायला. आणि थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग व्हिडिओ.